तर इथे आपला पेपर मसाला डोसा रेडी आहे. चला मी यांना नाश्त्याला देते. संध्याकाळचा टाईम झालेला आहे. सूर्य बघा. हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. आणि आत्ता बघितलं असेल तुम्ही बाहेर एवढी थोडी थंडी वाढलेली आहे. तर सकाळी लवकर उठायला पण होत नाही या थंडीमुळे. तर आज थोडी उशिराच उठली म्हणजे मी. आणि आता घरातलं सर्व उरकलं आहे, दिवाबत्ती वगैरे झालेली आहे. आणि आज नाश्त्यामध्ये चला आपण काहीतरी इंटरेस्टिंग बनवूया. इंटरेस्टिंग म्हणजे साऊथ इंडियन बनवूया. तर हे घेतले नारळ चटणीसाठी. आणि इथे डोस्यासाठी मी पीठ तयार करून ठेवलेलं आहे, बॅटर. आणि एका बाजूला इथे बटाटे उकडत ठेवलेत. मसाला तो आतमध्ये लावायचा, बनवायचा आहे ना, त्यासाठी. तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा. मस्त स्वीट आहे. चटणीमध्ये फक्त आपण खोबरा आणि मिरची घ्यायची आहे, एवढंच, आणि मीठ. सध्या आता त्यांना फ्रूट्स देते खायला. तर आपली चटणी रेडी आहे. तर इथे गॅसवर मी कढई गरम करत ठेवली. एका बाजूला तवा ठेवला आहे डोशासाठी. आणि जो आतमध्ये लागणारा मसाला आहे त्यासाठी हे बघा साहित्य: कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, या 2 प्रकारच्या डाळी, चणा डाळ आणि उडद डाळ, कढीपत्ता, एक मिरची आहे. आणि आता आपण प्रोसेस चालू करू. इकडे आपण हा बॅटर पण ठेवलेला आहे, तो पण मस्त आता झालेला आहे बघा. आला लसणाची पेस्ट पण घेतलेली आहे याच्यासाठी. तर चला आता मी हे तयार करते. तर इथे मी डोस्याचा बॅटर टाकलेला आहे. एक डोसा तयार करायला ठेवला आहे. आणि इथे कढईमध्ये तेल गरम झाला की आपण मग याच्यामध्ये जिरा, राई आणि हिंग आणि कढीपत्ता याची फोडणी देऊ. अशा प्रकारे मी तडका दिलेला आहे. आणि शिजवून घ्यायचं हा तडका. त्याच्यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे. कांद्याचा कच्चा पण गेला का याच्यात टोमॅटो, आला लसणाची पेस्ट, आणि इथे मी डोसा पलटी करून ठेवलेला आहे. त्याच्यात थोडंसं मी मीठ पण घालते चवीनुसार. आपण घातलेलं आहे अगोदर, पण हे थोडंसं अजून. तर चला आता याच्यामध्ये मी कांदा शिजल्यावर टोमॅटो टाकते. तर इथे आपला मसाला रेडी आहे. आणि इथे एक डोसा झालेला आहे आणि दुसरा पण आता होईल.
तर इथे आपला पेपर मसाला डोसा रेडी आहे. चला मी यांना नाश्त्याला देते. आज थोडी घाई होती त्याच्यामुळे नाश्त्याची रेसिपी पण मी घाईतच दाखवली आणि तशीच गावात पण गेली होती नाश्ता केल्यावर. तर गावातून काय काय मच्छी भेटली हे तुम्हाला दाखवते मी. तर ही बघा आपली कोळणी, या आहेत निवठ्या. वन्स अगेन मम्मी आमची बघून या तडफडणार आहे. तर चला आता मी सर्व बनवते. संध्याकाळचा टाईम झालेला आहे. सूर्य बघा. आणि मी आत्ता बनवते माझ्यासाठी चहा. त्याच्यावर बघ किती धूळ बसली. हे एक मी साफ करून घेते. तर बघा चहा होता होता इकडे ही मांडणी माझी क्लीन करून झालेली आहे. मांडणी मसाल्याची. आता चहा पिऊन झाल्यावर हे करते. तर आता चहा पिऊन झाल्यावर मी इथली पण साफसफाई केलेली आहे बघा. ते मिक्सर पण पुसून घेतलेलं आहे आणि ही ट्रॉली वगैरे पुसली, फ्रीज पुसलेलं आहे. आणि आता हा पण पुसून घेते पूर्ण. आणि टेबल आणि डायनिंग टेबल हे सर्व पुसून घेते आता.
रात्रीची जेवणं वगैरे झाली आमची आणि किचनची मी अशी क्लिनिंग केलेली आहे. आणि गुरुवारी आपले आता उद्यापन आहे देवीचं, तर मी आजपासून त्याची तयारी करते. म्हणजे डाळ आता भिजत ठेवली, मग ती उद्या मी सकाळी जेव्हा म्हणजे पाणी काढीन आणि मग ते वाटून वगैरे ठेवणार आहे. म्हणजे मी गुरुवारी सकाळी पोळ्या व्यवस्थित म्हणजे माझी घाई नाही होणार यासाठी हे सर्व करते मी अगोदरच. कारण आपले भरपूर मला असे मेनू वगैरे बनवायचे आहेत, त्यासाठी मी अगोदरच ही तयारी करते. तर गुरुवारची काय काय तयारी केली ही मी तुम्हाला दाखवते. ही बघा, मी अशी एक साडी तयार केलेली आहे देवीला. मला जास्त काय जमली नाही, पण थोडी अशी केली. आणि म्हणजे अशी चालली माझी 2-3 दिवस अशी तयारी, कारण मी एकटीच आहे हे सर्व हँडल करायला, त्यामुळे मी थोडा थोडा करून हे करते सर्व. तर आज दिवसभरात मी काय केलं हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. एक डोश्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली, आवडली तर नक्की करा. आणि गुरुवारची काय काय तयारी करायची आहे ते पण मी तुम्हाला दाखवले. आता डाळ भिजत ठेवलेली आहे आणि साडी वगैरे देवीची तुम्हाला दाखवली मी. आणि उद्या तर भरपूर काम आहे, कारण रांगोळी काढायची आहे, पुन्हा ती डाळ वगैरे वाटायची आहे. तर हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे माझ्या व्हिडिओमधून. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. जर माझा आजचा व्लॉग तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.